पुणे में भुजबल समर्थक और एनसीपी कार्यकर्ताओं के बीच आपसी झड़प की आशंका बढ़ती जा रही है। छगन भुजबल को मंत्री पद न मिलने के विरोध में भुजबल समर्थकों ने अजित पवार के खिलाफ आंदोलन छेड़ दिया। भुजबळ साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या मोठ्या संध्या मिळाल्या तेवढी संधी आजपर्यंत कुठल्याही ओबीसी नेत्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेली नाही। ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही निदर्शनं करत असता ज्या दादांनी तुम्हाला या ठिकाणी मोठं करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं, तुम्ही त्यांचं बॅनर लावून चपला मारण्याचं काम दादांच्या फोटोवरती करता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। आणि या पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर त्याचा रिप्लाय देखील आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला म्हणाल तिथं महाराष्ट्रामध्ये देऊ शकतो। कारण एकटे भुजबळ साहेब काय ओबीसीचे लीडर नाहीत। दादांना 10 मंत्रिपद या ठिकाणी मिळाली, त्यातले 4 ओबीसींना दादांनी मंत्रिपद दिलेली आणि सगळ्या महायुतीमध्ये साधारण 15 ओबीसीच्या नेत्यांना या ठिकाणी मंत्रिपद मिळालेली आहेत। म्हणजे याचं प्रमाण जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये दादांनी या ठिकाणी आमदारांना ही संधी दिलेली आहे। एका मुस्लिमाला देखील संधी दादांनी या ठिकाणी दिलेली आहे। परंतु हे करत असताना निदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही वेगळी भूमिका जर मांडत असाल, तुमच्या मुलाला 2 महिन्यापूर्वी पंकजला या ठिकाणी दादांनी विधान परिषदेवरती आमदार केले, तुम्ही कशाला बाकीच्या गोष्टी सांगताय आणि सगळंच तुम्हाला घरामध्ये पाहिजे का? यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागत असतील तर त्या पद्धतीचं उत्तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला दिल्याशिवाय राहणार नाही। तर तुम्ही उगाच नाही ते उद्योग करू नका, नाहीतर त्याचे परिणाम तुम्हाला विनाकारण भोगावे लागतील हे मी स्पष्टपणे तुम्हाला आज सांगू इच्छितो। आणि दादांच्या बाबतीमध्ये तुम्ही हे चपला मारून वगैरे हे जे बाकीचे उद्योग करताय हे असले उद्योग करू नका। तुम्हाला या ठिकाणी चांगली वॉर्निंग देतोय, थोडं लक्षात ठेवा तुम्ही, त्याच्या पद्धतीने उत्तर तुम्हाला दिलं जाईल। कशा प्रकारे उत्तर दिले जाईल भाऊ? आपण जे म्हणताय ते वॉर्निंग आहेत त्यांना? नाही, उत्तर देण्याचे बरेच प्रकार आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्ही कसं उत्तर देऊ शकतो हे त्यांना देखील माहिती आहे। त्यामुळे आपलं त्यांनी त्यांच्या हिशोबामध्ये राहावं आणि उगाच नाही ती निदर्शनं करायची आणि आपली काहीतरी भूमिका मांडायची। इतक्या आयुष्यामध्ये त्या भुजबळांना दादांनी पवार कुटुंबियांनी दिले ते कधी न संपणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि ओबीसीच्या नावाखाली स्वतःची दुकानदारी करू नका। ओबीसी नेते बरेच आहेत महाराष्ट्रामध्ये, हे एकटे काय ओबीसीचे नेते नाही आहेत।